ठरला. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि तिची काम करत असते. अर्जुन विचारतो, काय दमलीस? तर सायली म्हणते, नाही. असं का विचारताय? तर अर्जुन म्हणतो, आज तन्वीने जे केलं त्यातला तू काहीच का बोलली नाहीस? तिची चूक होती हे तुला माहीत होतं ना? सायली म्हणते, मी जर काही बोलले असते तर शब्दाला शब्द वाढला असता. त्या क्षणी पूर्णा आजी आणि अस्मिता ताई यांना जेवण वेळेवर मिळणं खूप गरजेचं होतं. तर अर्जुन म्हणतो, हो, पण ती चुकली हे आपल्याला माहीत आहे ना? तर सायली म्हणते, अनेक वेळा ती चुकली आहे आणि प्रत्येक वेळी तिला आपण तिच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर काही आपण कमी प्रयत्न केलाय का? पण आपण कितीही काही केलं तरी सुद्धा प्रिया कधी बदलणार नाही. आणि आपण जर तिला काही बोलायला गेलो तर अश्विन भाऊजी तिच्या बाजूने असणार आहेत, तिच्या बाजूने आपल्याशी भांडणार आहेत. आणि या सगळ्यामुळे शब्दाला शब्द वाढत जाणार, भांडण निर्माण होणार. आणि म्हणूनच मी शांत होते, कारण या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजींचा तिला पाठिंबा आहे आणि त्यामुळे तिला जसं हव्य तसंच ती वागते, तिला जे हव्य तेच करते. आणि म्हणून आतापर्यंत तिने कधी कोणाचं ऐकून घेतलं नाही, प्रत्येक वेळी आपल्या मनाला वाटेल तेच करत आली आहे. तर अर्जुन म्हणतो, मग तिची ही मनमानी सहन करायची आणि आपण असं शांत राहायचंय का? तर सायली म्हणते, नाही, असा अर्थ होत नाही. सायली, तुला काय वाटते? मग आपण तन्वीची ही मनमानी सहन करायची आणि गप्प बसायचं, आज जशी तू गप्प बसली तसं? तर सायली म्हणते, नाही, आज मी गप्प बसली नाही. आज संयमाने वागायची गरज होती आणि मी तेच केले. आणि अजिबात काळजी करू नका, एक ना एक दिवस प्रियाचा हा खोटेपणा, तिचा खरा चेहरा, हे सगळं काही मी अश्विन भाऊजींच्या समोर आणणारच आहे. आणि मग मात्र तिचा आधार डगमळीत होईल आणि मग आपण तिला ज्या विचारू शकतो आणि तिला अडकवताही येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, एक ना एक दिवस या प्रियाचा खरा चेहरा मी अश्विन भाऊजींसमोर घेऊन येणारच आहे. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता एक हवालदार महिपात शिकरे यांना आवाज देत म्हणतो, ए शिकरे, महिप्त शिकरे म्हणतात, ए शिकरे, बरं नाव काय तुझं? असं म्हणत त्याचं नाव पाहतात तर तो म्हणू लागतो, तुला भेटायला एक वकील आली आहे. तर आता महिपा शिकरे म्हणतात, मला भेटायला वकील आली आहे. कोणती वकील? तर आता ते म्हणू लागतात, ते मला माहीत नाही. असं म्हणत महिपा शिकरेच्या हातात बेड्या घालत त्यांना आता त्या वकिलांना भेटण्यासाठी घेऊन येतात. परंतु त्या वकील म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच आता महिपा शिखरेंना भेटायला आलेली असते. आता महिपा शिकरे आवाज देत म्हणतात, वकिलीनबाई. आता मात्र साक्षी मागे पाहते. त्यावेळी महिपात शिकरेंनी ओळखलेलं असतं की आपली साक्षी आपल्याला भेटायला आलेली असते. आता दोघेही हवालदारांकडे पाहतात तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन सायलीला म्हणतो, आणि हे सगळं तू कधी करणार आहेस? सायली म्हणते, कधी म्हणजे चला धीर धरा, हे सगळं काही संध्याकाळीच होणार आहे, तेवढा तरी धीर धराल ना तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, धरावाच लागेल, कारण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये, कारण आता मी कितीही विचारलं तरी माझी बायको मला काही सत्य सांगणारच नाहीये. सायली म्हणते, हे बघा, सत्य सर्वांसमोर येणारच आहे आणि प्रियाचा खरा चेहरा मला अश्विन भाऊजींच्या समोर आणायचाच आहे, कारण आतापर्यंत प्रियाने खूप कारस्थान केली आहेत, परंतु आता तिने जे केले ते तिने हद्द पार केली आहे. त्यामुळे आता अश्विन भाऊजींना सत्य कळायलाच हवं. खरं तर त्यांना आता तिच्यावर विश्वास नाही, कारण ज्या दिवशी ती खोट बोलून रात्रभर घराबाहेर होती त्याच दिवशी त्यांच्यात दिसून येत होतं की आता अश्विन भाऊजी नाही, तिचं खरं रूप हळूहळू दिसू लागलं आहे. परंतु आता वेळ आली आहे की अश्विन भाऊजींना आज खोडलेल्या अर्कारात सत्य सांगायची. तर अर्जुन म्हणतो, तू ज्यावेळी अशी बोलायला लागतेस ना त्यावेळी मला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे तू ज्यावेळी अशी शांतपणे बोलत असतेस ना त्यावेळी सायली 2-0 ओ नक्कीच काहीतरी धमाका करणार इतकं मात्र नक्की असते. म्हणजे इतर घरांमध्ये ज्यावेळी बायको शांत होते त्यावेळी नवरे खुश असतात,
परंतु आमच्या घरामध्ये मात्र उलटच आहे, कारण माझी बायको शांत आहे. म्हणजे ती नक्कीच काहीतरी धमाका करणार आणि हे ज्यावेळी माझ्या लक्षात येतं त्यावेळी मात्र मी घाबरून जातो. सायली म्हणते, हो का, एवढे घाबरता का तुम्ही मला? पण मला एक सांगा, तुम्हाला नक्की मी कसं राहायला हवं? म्हणजे मी शांत असले तर तुम्ही मला म्हणता तू शांत आहेस, बोलायला लागले तर मला बोलता तू जास्त बडबड करतेस. मग मला सांगा नक्की काय ठरवायचं तुम्हाला, ते मला कळू देत. अर्जुन म्हणतो, मी काय ठरवणार, कारण मला तर माहीत आहे माझी बायको जेवढी शांत आहे तेवढीच ती समोरच्याला धडाही शिकवू शकते. आणि कसं आहे ना, मी जरी काही आता सांगायला गेले तरी तू काही ऐकणार आहेस का? तर अर्जुन आता सायलीला शांतपणे सांगत असतो, तर सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते, ऐकवा ऐकवा, तुम्ही आता मलाच ऐकवा, मी तर आता तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. अर्जुन म्हणतो, कधीच काही बोलणार नाहीये म्हणजे 2 मिनिट तरी? आता मात्र सायली अर्जुनकडे पाहते आणि काही बोलणार, परंतु त्यावेळी मात्र सायलीच्या लक्षात येतं की आपणच म्हणालेलो असतो की आता मी काही बोलणार नाही, तरी सुद्धा ती बोलायला जाते आणि ती तिथेच थांबते. आता दोघंही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. तर सायली अर्जुनला म्हणते, आता तर मी शांतच राहणार आहे, कारण आता रियाचा खेळ प्रियाच्या पद्धतीने नाही, तर मी माझ्या पद्धतीने खेळणार आहे आणि आता प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येणारच आहे. अर्जुन सायलीला ऑल द बेस्ट देतो आणि तिच्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं. आता साक्षी महिप्त शिकरेंना म्हणते, बसा महिप शिकरे, तुमच्यावर असणारे सर्व गुन्हे, तुम्ही केलेले सर्व गुन्हे मला माहीत आहेत आणि ते तुम्हालाही माहीत आहेत. परंतु मला जरी माहीत असलं तरी सुद्धा मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे. सर्व काही जे काही घडलंय ते सर्व काही मलाला ऐकून घ्यायचं आहे. असं म्हणत आता साक्षीने हवालदारांच्या समोर नाटक केलेलं असतं. तर महिप्त शिकले म्हणू लागतात, वकिलीनबाई, तुम्हाला तर माहीतच आहे मी एक सर्वसाधारण सामान्य माणूस आहे आणि माझी काहीच चूक नाहीये, तरी सुद्धा पोलीस मला इथे घेऊन आले आहेत. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटते का की एवढे सर्व गुन्हे मी केले असतील? तर आता साक्षी महिप्त शिकरेंना म्हणते, महिप्त शिकरे, तुम्ही एक प्रतिष्ठित बिल्डर आहात हो ना? तर महिप्त शिकरे प्रश्नाच उत्तर देत म्हणतात, हो, पण मग मला सांगा की हा अपघात जर तुम्ही खडवूनच आणला नाहीये, मग 22 वर्षापूर्वीच्या अपघाताला जबाबदार तुम्हाला ठरवलं जात आहे. असं म्हणत साक्षी ठसका लागण्याच नाटक करते आणि हौलदार साहेबांना पाणी आणण्यासाठी पाठवते. आता मात्र आपल्या वडिलांना पाहून तिला न राहता ती लगेच त्यांचे हात पकडते आणि त्यांना विचारू लागते की अण्णा, तुम्ही कसे आहात? साक्षीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आपल्या वडिलांची ती अवस्था साक्षीला अजिबातच पाहवत नसते. साक्षी अण्णांना प्रश्न करत म्हणते, अण्णा कुठे होता तुम्ही कसे आहात? अण्णा, मी तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कुठे होता सांगा ना अण्णा. असं म्हणत साक्षी अण्णांना प्रश्नावर प्रश्न विचारू लागते. तर महिप शिकरे साक्षीच्या प्रश्नाच उत्तर देत म्हणतात, बाळा, आता प्रश्न उत्तरे नको आहेत आणि मला तुला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेवढा वेळ नाहीये. मला फक्त आता तुला डोळे भरून पाहू देत. मला माझ्या मुलीला डोळ्यात साठवून घ्यायचे आहे, कारण यानंतर तू मला दिसशील. मला नाही माहीत माझी इथून सुटका होईल की नाही हेही मला माहीत नाहीये. पण बाळा, तू इथे कशी आलीस? एवढी मोठी जोखीम तू का पत्कारलीस? साक्षी म्हणते, जोखीम पत्कारलीस म्हणजे? अहो अण्णा, मी तुम्हाला किती शोधण्याचा प्रयत्न केला, तुमच्यासाठी मी किती मेहनत घेतली आहे. मी रात्रंदिवस तुम्हाला शोधत होते, पण तुम्ही कुठेच मला सापडला नाही. कुठे होता? सगळं काही कसं घडले? प्लीज सांगा ना अण्णा, मला तुमच्याकडून सगळं काही ऐकून घ्यायचं. आता महिपा शिकरे शांत राहतात. त्यांना साक्षीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर असतो. साक्षीचा पाठवलेला व्हिडिओ त्यांना आठवतो. नागराज किल्लेदार यांनी साक्षीची केलेली ती अवस्था महिप शिकरेंना आठवते आणि तो दिवस आठवताच, तो व्हिडिओ आठवताच
त्यांना खूप वाईट वाटतं. त्यावेळी साक्षी महिपा शिखरेंना विचारते काय झाले. अण्णा, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. साक्षीकडे पाहत महिपा शिखरे मनाशीच म्हणतात की काय काय घडलंय हे आताच साक्षीला सांगून चालणार नाही, कारण ही पोरगी अजून घाबरून जाईल. मला आता हिच्यापासून सगळं काही लपून ठेवावंच लागेल. फक्त हिला सावध करावं लागेल. साक्षी म्हणते, अण्णा बोला ना, काय झाले नक्की. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. तर महिपा शिखरे साक्षीला म्हणतात, हे बघ साक्षी बाळा, आता मी तुझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही, पण तुला एवढं मात्र सांगू शकतो, आजपासून 12 महिने 24 तास तुला कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. अगदी कोणावरही नाही. त्या नाग्यावर तर नाहीच नाही, आणि त्या प्रियावर तर बिलकुल नाही. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो. साक्षी म्हणते, ते दोघे तर, परंतु त्याचवेळी हौलदार साहेब आता साक्षीसाठी पाणी घेऊन येतात, आणि म्हणूनच साक्षीला महिप शिकारींना पुढे काही विचारता येत नाही. तर आता हौलदार साहेब पाणी घेऊन येताच साक्षी पुन्हा एकदा खोकण्याच नाटक करते, पाणी पिते आणि म्हणू लागते, थँक्यू महिप्त शिखरे, तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर दिलीत. महिप्त शिखरे, तुम्हाला आम्ही निर्दोष सुटण्याचा सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. असं म्हणत आता साक्षी तिथून निघून ऊन जाते. साक्षी पुन्हा एकदा मागे येऊन पाहते. आता महिपा शिखरे ही साक्षीकडे पाहतात, तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू शांत बसून असतात. तर त्याचवेळी प्रतिमाहत्या सुमन काकूंच्या रूममध्ये जातात आणि विचारतात, सुमन, आता तुला बरं वाटतं ना. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. तर सुमन काकू म्हणतात, हो वहिनी, आता मला बरं वाटते. तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात, सुमन, अगं तू काहीच खाल्लं नाहीयेस, त्यामुळे थोडं काहीतरी खाऊन घे ना, चल, तू जेवलीही नाहीयेस. तर त्याचवेळी नागराज काका रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात, सुमन, जेवायला चल, मी सुद्धा तुझ्यासाठी थांबलो आहे. वहिनी, तुम्ही एक काम करता का, तुम्ही पुढे जा, मी तिला घेऊन येतो. प्रतिमा आत्या म्हणतात. पण तर नागराज काका म्हणतात, घाबरू नकोस वहिनी, मी नक्कीच तिला घेऊन येईन आणि ती माझ्यासोबत नक्कीच येईल. परंतु प्रतिमा आत्या तिथून जात नाहीत आणि म्हणतात, नाही भाऊजी, मीच तिला घेऊन जाणार. सुमन, चल, तू माझ्यासोबत, असं म्हणत आता प्रतिमा हत्या स्वतःहूनच सुमन काकूंना जेवणासाठी घेऊन जात असतात. तर नागराज काका रागाने सुमन काकूंकडे पाहत असतात. सुमन काकूंच्या हे सगळं काही लक्षात येतं, परंतु सुमन काकू आपल्याला सगळं काही माहीत आहे असं त्यांना भासूही देत नाहीत. आता नागराज काका सुमन काकूंच्या जवळ येताच सुमन काकू पुन्हा एकदा नाटकाला सुरुवात करतात आणि म्हणतात, नाही नाही, नको नको, मी नाही येत. असं म्हणत त्या घाबरून प्रतिमा हत्यांना मिठी मारतात आणि खूप रडू लागतात, खूप पॅनिक होतात. प्रतिमा हत्या त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. आता नागराज काकाही म्हणू लागतात, काय होते सुमन, सुमन शांत हो. परंतु नागराज काका काही बोलले तर सुमन काकू पॅनिक होण्याचा नाटक करू लागतात. तर प्रतिमा हत्या सुमन काकूंना शांत करत असतात. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, मला यायचं नाहीये, तुम्ही ज्या. प्रतिमा आत्या म्हणतात, असं का करतेस तू. तर सुमन काकू म्हणू लागतात, मी मारून टाकेना यांना, प्लीज तुम्ही इथून जा. असं म्हणत घाबरण्याचं, पॅनिक होण्याचं नाटक करू लागतात. सुमन, घाबरू नकोस, तुला कोणीही काही करणार नाही. असं म्हणत प्रतिमा त्या आधार देत असतात. तर नागराज काका मनाशीच म्हणतात, ही अशी का वागते. बरं ठीक आहे, माझ्यासाठी चांगलंच आहे म्हणा, परंतु हे सगळं काही बरळत असताना ही माझ्याबद्दल काही बरवली नाही म्हणजे झालं. एकीकडे नागराज काकांना भीतीही वाटत असते आणि सुमन काकूंच्या आशा वागण्याचा त्यांना आनंदही होत असतो. आता नागराज काका पुन्हा एकदा सुमन काकूंना आवाज देऊ लागतात आणि त्यांना हात धरायला त्यांचं जाणार, परंतु त्यावेळी पुन्हा एकदा सुमन काकू पॅनिक होण्याचं नाटक करतात. तर प्रतिमा नागराज काकांना म्हणतात, भाऊजी प्लीज प्लीज तुम्ही बाहेर जा. असं म्हणत नागराज काकांना बाहेर पाठवून देतात आणि त्यानंतर सुमन काकूंना म्हणतात, सुमन, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत,
तू काळजी करू नकोस, तुला बरं वाटतं ना. आता मात्र सुमन काकू हळूहळू शांत होतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अश्विन हॉस्पिटलमधून घरी येतो. प्रिया इथे मात्र आरामात रील्स पाहत असते. तर अश्विन आवाज देत म्हणतो, तन्वी, जर जेवायला वाढ. परंतु प्रियाचा काही लक्ष नसतो. सर्वजण प्रियाकडे पाहतात. प्रिया मात्र मोबाईलमध्ये गुंतून गेलेली असते. आता अश्विन पुन्हा एकदा आवाज देत म्हणतो, तन्वी, मी तुझ्याशी बोलतोय, चल जेवण वाढ. तर प्रिया म्हणते, हो हो, तू आलास का, असं म्हणत ती आता किचनमध्ये निघून जाते. तर अश्विन डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसतो. तर त्याचवेळी आता प्रिया समोर 2 प्लेट आणून ठेवते आणि त्यानंतर ती पुन्हा एकदा किचनमध्ये जाते. अश्विन म्हणतो, तन्वी, अग लवकर वाढ ना, जेवण खरंच खूप भूक लागली आहे. आता प्रिया मात्र इकडून तिकडून इकडे गिरट्या मारत असते. अश्विन म्हणतो, अगं काय झाले. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे आपल्यासाठी मी फ्राईड राईस ऑर्डर केला होता, पण ते पार्सल्स कुठे दिसत नाहीये. तर अस्मिता म्हणते, वा, म्हणजे आज सुद्धा तू जेवण बाहेरून ऑर्डर केलेस. तर अश्विन म्हणतो, अगं तन्वी, तू ऑर्डर प्लेस केली आहेस का, की रील्स बघण्याच्या नादात तू विसरून गेली आहेस. अगोदर बघ बरं, तू कुठे ठेवलेस. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे मी सगळीकडे शोधलं. अरे मी स्वतःहून ती ऑर्डर घेतली होती, तुला दाखवू का, हे बघ, मी ऑर्डर स्वतःहून घेतली आणि त्यानंतर मी ती किचनमधून आणून ठेवली, पण आता ती कुठे दिसतच नाहीये, पिशवीच कुठे नाहीये. असं म्हणत प्रिया आता सायलीकडे पाहते आणि म्हणते, अच्छा, मला माहीत आहे ना की आपण मागवलेली ऑर्डर कुठे आहे. तर अश्विन म्हणतो, कुठे आहे. तर प्रिया म्हणू लागते, सायलीने ते कुठेतरी लपून ठेवली आहे. सायली, अगोदर आमच पार्सल दे. सायली म्हणते, मी का तुमच पार्सल घेऊ, मला त्याची काहीच गरज नाहीये. तर प्रिया म्हणते, हो का, मग आमचं पार्सल गेलं कुठे. तर कल्पना ताई म्हणतात, तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सर्वजण घरातलं जेवण जेवतो, त्यामुळे तुझं हे पार्सल आम्ही त्याला हातही लावला नाही. तर प्रिया म्हणते, हो का आई, मग माझी पार्सलची पिशवी गेली कुठे, मला माहीत आहे. या सायलीला वाटत आहे की आम्ही दोघे या घरात जेवू नये आणि म्हणूनच तिने माझं पार्सल लपवून ठेवलं आहे. आता अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, अशा वातावरणात मला जेवायची इच्छाच नाही. अश्विन तिथून उठून जाणार, परंतु त्याचवेळी पूर्णा आजी तिथे येतात आणि अश्विनला म्हणतात, अश्विन थांब, आपल्या घरात ताटावरून कोणीही उठत नाही आणि हा आपल्या घरचा नियम नाही. तर प्रतापराव म्हणतात, पूर्ण आई, अगं त्यासाठी ताट भरलेल तरी हो. अश्विनच्या ताटात काही आहे का. अश्विनच्या जेवणाच ताट तर रिकामीच आहे, कारण अश्विनच्या बायकोच्या राज्यात अश्विनच ताट नेहमी रिकामीच असतं. असं म्हणत प्रतापरावाने प्रियाला चांगलंच सुनावलेलं असतं. प्रिया म्हणते, आम्ही जेवलो असतो, परंतु आम्ही जेवावं अशी तुमच्या मोठ्या सुनेचीच इच्छा नाहीये, मग आम्ही जेवणार तरी काय. तर अर्जुन म्हणतो, तन्वी, तू जेवण केलं नाहीयेस आणि या सगळ्याच खापर तू माझ्या बायकोवर फोडू नकोस, कारण या सगळ्यामध्ये सायलीची काहीही चूक नाही. तर प्रिया अर्जुनवर चिडते आणि म्हणू लागते, अरे तू मला दोष देण्या अगोदर तुझ्या बायकोला विचार तरी की तिने नक्की काय केलं आहे. आता मात्र विमल ताई चिडतात आणि म्हणू लागतात, तन्वी ताई, सायली ताईनी काहीही केलं नाहीये. असं म्हणत ती पार्सलची पिशवी प्रियाच्या हातात देत म्हणतात, तन्वी ताई, तुमच पार्सल इथेच होतं, पण ते तुम्ही बघितलं नाही. असं म्हणत तिने चांगलंच प्रियालाच उलट उत्तर दिलेलं असतं. आता अश्विन प्रियाकडे पाहतो. आता प्रिया हे सगळं काही पुन्हा एकदा सायलीवर ढकल म्हणते, जेवण असं कोणी कोप्यात ढकलून ठेवत का. खरं तर आम्ही जेवायला नको, आम्हाला ते जेवण दिसायलाच नको आणि म्हणूनच मुद्दामहून हे सगळं काही सायलीने केलं होतं. सायलीने ते जेवण लपून ठेवलं होतं. असं म्हणती पुन्हा एकदा सायलीकडे निशाणा करते, तिच्यावर बोट दाखवत पुन्हा एकदा तिला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न करत असते. आता प्रियाची बाजू घेत अश्विन सायलीवर चिडतो आणि म्हणू लागतो, सायली, हे तू लपवून ठेवलेस का. नसेल माझी बायको सुगरण, परंतु ती माझ्यासाठी जे काही प्रयत्न करते ते तुला बघवत नाहीयेत का, आणि म्हणून
हे सगळं काही तू करतेस का? हे सगळं काही करण्याची काय गरज होती तुला? मी मागचं सगळं विसरून तुझ्याशी नीट बोलण्याचा वागण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मात्र आम्ही उपाशी कसे राहणार यासाठी प्रयत्न करतेस असं म्हणत आता अश्विन सायलीवर चिडलेला असतो. आता तोही सायलीला दोष देऊ लागतो. आता सायली शांतपणे अश्विनसाठी जेवण घेऊन येते आणि अश्विनला म्हणते, हे घ्या, कसं आहे ना अश्विन भाऊजी, आपल्या माणसांना उपाशी ठेवण्याबद्दल मी निष्ठुर नाहीये, हे काम तुमच्या बायकोला अगदी बरोबर जमतं असं म्हणत सायलीने शांतपणे आता प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो. तर अश्विन सायलीला म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय सायली नक्की? या सगळ्यामध्ये सुद्धा तन्वीची चूक आहे? तर सायली म्हणते, हो आहेच, कारण तीच पार्सल 2 मिनिट मिळालं नाही तर तिने किती आरडाओरडा केला. पण अश्विन भाऊजी, तुम्हाला हे माहीत आहे का आज तिच्यामुळे घरातील सर्वजण उपाशी राहणार होते? तर अस्मिता म्हणते, म्हणसे तर सायली घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागते आणि म्हणते, म्हणसेच आज मी ज्यावेळी सुमन काकूंना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले होते, पण त्या अगोदर रमी सर्वांसाठी जेवण बनवून गेले होते, तरी सुद्धा घरातील जेवणाची सर्व भांडी रिकामी कशी होती? या प्रश्नाचे उत्तर आहे माझ्याकडे. आता मात्र प्रिया घाबरून गेलेली असते, तिला धक्काच बसतो. सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. सायली नक्की काय बोलत आहे कोणाला काहीच कळत नसतं, परंतु सायली अगदी पुराव्यानेशी प्रियाच्या विरोधात समोर उभी असते. आता आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ अश्विनला दाखवत सायली म्हणते, हे बघा अश्विन भाऊजी. आता अश्विन ज्यावेळी पाहतो त्यावेळी कचराकुंडी जवळचा व्हिडिओ असतो, तो म्हणजे प्रिया जेवणाचं सगळं पार्सल तिथे फेकून देताना घरातून घेऊन जाऊन सगळं जेवण तिने तिथे फेकलेलं असतं आणि तोच व्हिडिओ सायली घेऊन आलेली असते. आता सायली त्यानंतर हा व्हिडिओ पूर्णांना दाखवते. आता पूर्णाजीही धक्का बसतो. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, हे नक्की काय आहे? तर अर्जुन या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतो, तुझ्या बायकोचं नवीन कारस्थान अजून काय असणार? आता पूर्णाची प्रियाला ज्या विचारत म्हणतात, या सगळ्या व्हिडिओ नंतर काय असेल तुझं स्पष्टीकरण तन्वी? तर त्यानंतर प्रिया काही बोलण्याचा प्रयत्न करणार, तर अर्जुन म्हणतो, अजून काय असणार पूर्णाजी? आता शांत बसणार आणि फार तर खोट बोलेल आणि अजून काहीतरी कारण देईल, बाकी काही स्पष्टीकरण ती देऊ शकत नाही, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. पण तन्वी, आता तू खोट बोलू शकत नाही, कारण हे जेवण फेकत असताना आम्ही तुला बघितलेलं आहे. असं म्हणत अर्जुन घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगू लागतो. कारण ज्यावेळी सायली अर्जुन येत असतात त्यावेळी सायली अर्जुन प्रियाला प्रत्यक्ष कचरा कुंडीत जेवण फेकताना पाहतात आणि ज्यावेळी सायली अर्जुन तिथे येतात त्यावेळी पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओ काढलेला असतो आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहून जाऊन पाहिलेलं असतं की प्रिया नक्की तिथे पाय काय फेकत आहे. आणि ज्यावेळी सायली अर्जुन पाहतात त्यावेळी त्यांनाही धक्का बसतो, कारण ते घरातील जेवण असतं हे त्यांनी पाहिलेलं असतं. आता प्रियाच हे कारस्थान ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर प्रतापराव प्रियाला म्हणतात, तन्वी, अग्नाचा असा अपमान करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? अगं, सायलीला अडकवण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस? घरातील अन्न तू कचरा कुंडीत नेऊन फेकलंस असं म्हणत प्रतापराव आता प्रियाला ज्या विचारू लागतात. प्रतापराव प्रियाला म्हणतात, अगं, हे सगळं काही करत असताना तुला लाज कशी नाही वाटली? तर कल्पना ताई आणि सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो. तर पूर्णाजी म्हणू लागतात, प्रताप, अरे, कोणाकडून तू अपेक्षा करतोयस? अरे, ज्या मुलीने घरच्या सगळ्यांना उपाशी ठेवून अन्न फेकले त्या मुलीकडून आपण अपेक्षा करणार आहोत का? आज तिच्यामुळे घरातील सर्वजण उपाशी राहिले असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील शिजवलेलं अन्न तिने कचरा कुंडीत टाकण्याचं धाडसही केलं. तर कल्पनाताई प्रियाला म्हणू लागतात, तन्वी, अग, हे सगळं काही करत असताना अस्मिता आणि पूर्णाईचा तरी विचार करायचा होता. त्यांच्या वयाच्या अस्मिताच्या या अवस्थेचा तुझ्या मनात विचार आला नाही?
का इतकी क्रूर आहेस का तू, असं म्हणत कल्पनाताई प्रियाला प्रश्न करतात. तर अस्मिता प्रियाला म्हणते, ज्या माणसाने सायलीवर संस्कार केले त्याच माणसाने तुझ्यावरही संस्कार केलेत ना, तरी सुद्धा तुझं वागणं इतकं किळसवाणी का असतं आणि अशी का वागतेस तू. आता मात्र अश्विनला प्रियाची लाज वाटत असते आणि प्रिया काही बोलायला जाणार आणि रिया म्हणते, सॉरी मला ते वाटलं होतं. आता मात्र प्रिया पुढे काही बोलणार तर अश्विन मोठ्यानेच म्हणतो, बस एक शब्दही बोलू नकोस, कारण अन्न फेकून देण्याचं कोणतंही कारण असू शकत नाही. तू घरातील शिजवलेलं अन्न घराबाहेर फेकून दिलेस आणि तरीसुद्धा तुला काहीच वाटत नाहीये का. अगं हे सगळं काही का केलेस तू, कशासाठी. सायलीला खोट भांडण्यासाठी. अगं हे करत असताना पूर्णाला जेवणानंतर गोळ्या असतात. अस्मिता ताई प्रेग्नेंट आहे हेही तू विसरून गेली होतीस का, की माझ्यासमोर ही माझी माणसं आहेत. हे जे काही बोलतेस ना की तेही तुझं नाटक आहे. मला तरी वाटतं की तुझं तेही नाटकच आहे. तर प्रिया म्हणते, अश्विन अरे प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन म्हणतो, गैरसमज याला तू गैरसमज म्हणतेस का, म्हणजे तुला काय म्हणायचंय, हा व्हिडिओ खोटा आहे. अगं हा व्हिडिओ गैरसमज नाही तर तुझा खरा चेहरा आहे. तुझा खरा चेहरा तर मला आधीच कळाला होता, पण तर पूर्णाजी म्हणतात, अश्विन तुझ्या अगोदर हिचा खरा चेहरा आम्हाला कळाला होता आणि म्हणून आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न केला, हिला शिक्षा देण्याचाही प्रयत्न केला, पण हिला शिक्षा देऊन आता मी सुद्धा थकली आहे. अश्विन म्हणतो, माहीत आहे पूर्णाची, तुम्ही वेळोवेळी हिला सावरण्याचा सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु हिच्यामध्ये मात्र काहीच बदल होत नाहीये. आज हिने माझ्या खर्चांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला. पूर्णाजी तुझाही विचार केला नाही आणि अस्मिताई तिने तुझाही विचार केला नाही. आज तिने जे काही केले ते चुकीचंच आहे. खरं तर तो गुन्हा आहे आणि याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. प्रिया म्हणते, अश्विन अरे, तर अश्विन म्हणतो, तुझी शिक्षा हीच आहे की आज दिवसभर तू माझ्या घरच्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास, घरातील अन्न तू फेकून दिलेस. या सगळ्यामुळे आज दिवसभर तू उपाशी राहायचं आहे, हीच तुझी शिक्षा असेल. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. तर सायली प्रियाकडे पाहू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, चैतन्य अर्जुनला म्हणतो, हे लेटर आहे महिप्त शिकरेच्या घरी, आता आपण ऑफिसशिली झडती घेऊ शकतो. आता सायली अर्जुन पोलिसांची टीम महिप्त शिखरेंच्या घरी आलेली असते. शोधाशोध सुरू होते आणि त्याचवेळी एक महत्त्वाचा पुरावा अर्जुनच्या हाती लागतो, तो म्हणजे सिटी हॉस्पिटलचा, आणि त्यामागे पेमेंट ओके एनके असं लिहिलेलं असतं. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो, एनके म्हणजे, तर सायली म्हणू लागते, नागराज किल्लेदार. आता मात्र सगळंच समोर आलेलं असतं. आता हे चित्र समोर येतात. सायली अर्जुन नागराज काकांचा हे चेहरा सर्वांसमोर कशा प्रकारे आणतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.